माझा मृत्यू होऊ नये, कामावर विजय मिळणारे शिवजी आहेत म्हणून त्याचा वध या गजासुराचा यांनी केला. इथून पुढे पार्वतीद्वारा द्विदळ आणि उत्पल या 2 राक्षसाचा वध केला. एक वेळेस असताना या पार्वतीच्या याच्यावर मोहित झाले आणि कंदुक क्रीडा करत असताना इथे गणवेशामध्ये आले. शेवटी शिवजींनी सूचना केली आणि या पार्वतीने द्विदल आणि उत्कल राक्षस हे पण नोंद राहू द्या बरं का, मी थोडक्यात जे सांगतोय ते म्हणजे हे नंतर विस्ताराने सांगता येईल. याचा कसा वध केला याची कथा आली. याच ठिकाणी बाबांनो रुद्र संहिता आणि त्याच्यात असणारा युद्धखंड याची कथा असणारी पूर्ण झाली. बोले नमः पार्वती पद शिव हर हर. याच्या पुढे जाऊन शतरुद्र संहितेला आरंभ होतोय. या शतरुद्र संहितेमध्ये पहिले शिवजीचे 5 रूप कोणते हे सांगितलं. 8 मूर्त्यांचं वर्णन केलं. अर्धनारीश्वराचा अवतार प्रभू भोलेनाथाचा कसा झाला हे सृष्टी उत्पत्तीमध्ये त्याचं वर्णन करण्यात आलं. शिवजींचे 28 व्यास अवतार कसे झाले याचा रुद्र संहितेमध्ये वर्णन करण्यात आलं. नंदीश्वराचा अवतार कसा झाला याचीही कथा करण्यात आली. काल भैरव ब्रह्मदेवाला दंड देण्यासाठी मी सृष्टी उत्पत्तीमध्ये सांगितलं. काल भैरवाचा अवतार कसा झाला हे सांगितलं. शिवजीचा तो शरभ अवतार आहे, या शरभ अवताराची कथा झाली. आणि याच्या पुढे जाऊन शिवजीचा जो राजा अंबरीशासाठी दुर्वासा अवतार जो झाला त्याची असणारी अंबरीशाची कथा आली. अंबरीशाची कथा अनेक वेळा मी असताना सर्वांना सांगितलेली आहे. आणि यानंतर वर्णन येत आहे बाबांनो, ते म्हणजे माझ्या प्रभू रामाची सेवा करण्यासाठी स्वतः भोलेनाथाने मारुतीचा अवतार ग्रहण केला. मूल्य पवन पुत्र हनुमान महाराज की. याचं चरित्र तुम्हाला मारुतीबद्दल बाकीचं उद्या बोलन. फक्त आपण जन्मकथनीचा आलेला आहे. अनेक संख्या पूर्ण रामायणाची कथा आलेली शतरुद्र संहितेमध्ये. फक्त थोडक्यात मारुतीच्या रूपाने. आणि हा विशेष अवतार मानला मारुतीचा हा रुद्र संहितेमध्ये. का तर या जगाला सेवा कशी असते हे शिकवण्यासाठी बाबांनो एक वेळेस भगवान नारायणाने मोहिनी अवतार धारण केला देवतांना अमृत प्राशन करविण्यासाठी. परंतु त्या ठिकाणी याचं दर्शन भोलेनाथाला घडलं नाही. नारायणापाशी गेले आणि म्हणले प्रभू मला मोहिनीचं दर्शन घडवा. म्हणले या भानगडीत बाबा पडू नका. नाही म्हणले घडवा. नका बाबा नाही म्हणले घडवा. असं म्हणता म्हणता मोहिनी रूप नारायणाने दाखवलं. त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर त्या वेशाला भोलेनाथ घुटल्या गेले. पुढे मोहिनी पाठीमागे भोलेनाथ. आणि त्याच वेळेला भोलेनाथांनी असताना आपलं तेज या जगतामध्ये असताना स्खलित केलं. जे राम सेवेसाठी ते माता अंजनीच्या असताना तपश्चर्या करत होती. वाऱ्याने सहकार्य केलं. तिथे असताना उंजीरमध्ये पडलं. आणि त्यापासून माता अंजनीच्या पोटी भोलेनाथाचा असताना राम सेवेसाठी नारायणाच्या सेवेसाठी तो रुद्र अवतार प्रगट झाला. त्याचं नाव आहे अंजनी पुत्र पवन सूत हनुमान महाराज की. आता बाकीचं तुम्हाला मारुतीबद्दल उद्या सांगेल. एक सुंदर असताना मारुतीचं गीत घेऊया आणि त्यांचं मारुतीचं स्वागत करूया बघाई. आणि याच ठिकाणी कथा थांबवूया. आणि आरतीच्या वेळेस लय रिकाम्या माणसांनी वर यायचं जास्त म्हणजे नंतर यायचं. म्हणजे सगळ्यांना जास्त गर्दी झाली ना काय होतं समोर आरतीचं दर्शन घडत नाही. हा हॅलो राम जब जब विपदा आई राम जब जब विपदा आई कौन बचाने वाला मेरा बजरंग बाला.
हॅलो थोडं बॉस कामावरून साईडला हॅलो खाली काय माणसं खाली जोडी आहेत त्यांनी थांबायचं. हां हॅलो हे बॉक्स कामावरून थोडं साईडला बा. पढ़ली है इस बात मैंने समझ ली है, इस बात मैंने समझ ली है, इस बात मैंने समझ ली है. हो रावण मरेगा जय श्री राम, रावण मरेगा श्री राम के बिना, लंका जलेगा हनुमान के बिना, दुनिया जलेगा श्री राम के बिना, राम जी जलेगा हनुमान के बिना. लक्ष्मण बचना श्री राम के बिना, लक्ष्मण के बिना, दुनिया चलेगा श्री राम के बिना, राम जी चलेगा हनुमान के बिना, दुनिया चलेगा श्री राम के बिना, राम जी चलेगा हनुमान के बिना. कहानी सुनो बनवारी मेरी कहानी सुनो, सीता हरण की कहानी सुनो बनवारी. राम मंदिर उभारणीचं वर्ष आहे. 1 महिन्याने बरोबर 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामाचं पदार्पण होणार आहे. त्याच्या आनंदामध्ये सीता हरण की कहानी सुनो बनवारी मेरी कहानी सुनो, सीता मिले न श्री राम के बिना, सीता मिले न श्री राम के बिना, पता चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान महाराज की, नम पार्वती पदे शिव हर हर. मारुतीच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. बाकी मारुतीबद्दल उद्याच्याला सांगेल. उद्या असणारी बघा अन्य जी काही शतकोटी रुद्रसंहिता आहे आणि शतरुद्र संहिता यामधील उर्वरित कथा, भोलेनाथांचे शेकडो अवतार, 12 ज्योतिर्लिंगाची कथा, उदंडाशी कथा आहे बापांना. उद्या 7 दिवसात 8 दिवसापर्यंत म्हणजे 7 आहे ना आज, उद्या 8वा दिवस आहे कथेचा. 7 दिवसही ज्यांना जमलं नाही त्यांना कमीत कमी उद्या तरी पूर्ण कथा ऐका. 12 ज्योतिर्लिंगाची कथा जी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य तुमच्या पदरी टाकेल. आणि त्यानंतर दत्त महाराजांचा भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव उद्या त्या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. म्हणून उद्या मोठ्या संख्येने
ज्या निमित्ताने हा सत्संग आयोजित आहे त्याचं निमित्त म्हणजे दत्त जन्मोत्सव, तोही उद्या आपण बरोबर संध्या समयाला त्या ठिकाणी हे करणार. उद्या कथा आपण 2ला म्हणता म्हणता 3ही वाजत गेली, पण उद्या मात्र 2 म्हणजे 2लाच. आणि बरोबर संध्या समय झाकड पडण्याच्या वेळेला त्यावेळेला दत्त भगवंताचा वीरभाव आपण करूया. टाइम होईल इकडे तिकडे, पण या सत्संगामध्ये असल्यानंतर त्या ठिकाणी तो जन्मोत्सव आनंदाने साजरा करायचा. असो, बाकीच्या सूचना उद्या दिल्या जातील. दुसरी गोष्ट, ज्यांना नाव नोंद करायची आहे त्यांना असताना आता इथून पुढे सुरुवात केली इथं तरी अडचण नाही. हा, आणि मी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर जी उज्जैनला माणसं होती त्यांनी नाव द्या, आणि बाकीचे जे नव्हते त्यांचीही लिहा, फक्त बाजूला लिहा. म्हणजे त्याचा मी उद्याच निर्णय मला घेता येतो कुणाला घ्यायचा आणि कुणाला. म्हणजे की तासा म्हणजे सगळे समान आहेत, पण मर्यादित लोकांना प्रवेश त्यामध्ये आहे. कारण की जास्त गर्दी जर झाली होतेच, मला माहिती आहे, जर मोकळं सोडलं तर नाही म्हणलं तरी मी 1000 लोक 1-2 दिवसात होतात, त्यांना माहीत होतं. आणि एक आता मला तसं ऑन कॅमेरा बोलायचं नव्हतं, कारण की हा संदेश आता जिथे जिथे युट्यूबनं पाहतात तिथे तिथे गेलाय, म्हणून मी मोफत देणार नव्हतं. ते माझ्या लक्षात नाही, ते बंद करायला हवं. नाही, ते काय होतं, नको म्हणायला अडचण होते. केवळ 100 लोकांची नोंद या ठिकाणी मी घेणार आहे, कारण की मग बाकीचे ठिकाणी नित्य
हो धर्मानि प्रथमान्यासं केवनानं महिमानं संजतं यंत्र पूर्वे साध्याय सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसयसाहिने नमो वयं वैष्णवाय कुर्महे सर्वे कामान् कामकामाय कामेश्वरो वैष्णवो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तं पर्यायि तथा सार्वभौम सार्वायो अंतादा पृथिवी समुद्र पर्यंता ये कराळे तथा पैशेष श्लोको भिन्नो मरुता परिवेष्टारो मरुतस्य समुद्रे अविचत्तस्य कामपे विश्वे देवा सभादन्ति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मे च धीमहि विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पांजलिर्मया दत्तं ग्रहाण परमेश्वर ओम भूर्भुवस्व इति श्री श्री हनुमत देवताभ्यो नमः दत्त भगवान देवताभ्यो नमः महादेवताभ्यो इति मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि नमः पार्वती पदे शिव हर 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 महादेव उद्या कथेचा समारोपाचा दिवस आहे म्हणून अधिकच्या संख्येने सर्वांनी राहायचं उद्या कथा 6ला त्या ठिकाणी थांबल्या जाईल